अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट येथे गणरायाला तब्बल 11,000 आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मंगलदिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। पहाटेपासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक, 4 वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांची स्वराभिषेकातून गायन सेवा, तर सकाळी 8 वाजता गणेश याग पार पडला। विशेष म्हणजे या आंब्यांचा प्रसाद म्हणून ससून रुग्णालयातील रुग्ण, वृद्धाश्रम, दिव्यांग मुलांच्या संस्था आणि भाविकांना वितरित करण्यात येणार आहे। गणरायाच्या चरणी भक्ती, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम आज पुण्यात पाहायला मिळाला। गणपती बाप्पा मोरया। आज अक्षय तृतीयेच्या या सुमुहूर्तावर मला गायची आज बाप्पाच्या चरणी संधी मिळाली, हे माझ्यासाठी महत् भाग्य आहे। माझ्या सांगीतिक जीवनातलं एक अतिशय सोनेरी क्षण आहे असं मला वाटतं। सद्गुरूंच्या आणि गुरूंच्या कृपेने आज मला हे भाग्य लाभलंय आणि मला आज इथे एक सांगावीशी वाटते गोष्ट। आपल्या रसिकांच्या बरोबर बाप्पाच्या चरणी मी एक बोलू इच्छिते की आज मला अचानक अक्षरशः बाप्पाच्या कृपेने इथे गायच्या आधी अक्षरशः एक 10 मिनिटं बाप्पाच्या नावांची एक बंदिश डोक्यात आली आणि राग विभासमधली बंदिश अचानक सुचली, अचानक शब्द सुचले, अचानक चाल सुचली आणि ती बंदिश आज बाप्पांच्या चरणी वाहिलेली आहे। काय माहिती, पण आज ही बंदिश त्यांच्या चरणापाशी आज वाहिलेली आहे आणि ती झाली अचानक। केवढी ती एनर्जी, केवढी ती पॉवर आणि अक्षरशः मी अशीच माझी सेवा होत राहो बाप्पाच्या चरणी, कारण त्यांच्या कृपेने माझा आवाज आहे, गळा आहे आणि बुद्धी पण आहे। तर अशीच बुद्धी आणि हा गळा बाप्पाच्या नावामध्ये सतत कार्यमग्न राहो अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करीन। आणि सर्व रसिक मायबापांना नमस्कार आणि सर्व दगडूशेठ गणपती बाप्पाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही मनापासून नमन आणि धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।